PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। रिसोड शहरातील अमरदास नगर परिसरात रविवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईत अंमली पदार्थासह 500च्या बनावट नोटांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाच्या विशेष पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली। या कारवाईत अंदाजे 18 ते 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या भागात एक कार संशयास्पद उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड आणि मालेगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकानं तात्काळ घटनास्थळी धाड टाकली। या कारमध्ये पाहणी केली असता पोलिसांना चरससारखा दिसणारा पांढऱ्या रंगाचा हेरोईन पदार्थ, गांजा तसेच मोठ्या प्रमाणात 500च्या बनावट नोटा आढळून आल्या। त्याबाबत पोलिसांनी केलेल्या तपासात 60 ग्रॅम वजनाचे हेरोईन, सुमारे 2 किलो गांजा आणि 378 रुपयाच्या 500 रुपयाच्या बनावट नोटा, एकूण किंमत सुमारे 1,89,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे आरोपींकडून ग्रे रंगाचे बलेनो कार, 2 मोबाईल फोन आणि अन्य साहित्याचा एकूण अंदाजे 18 ते 20 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला आहे। या कारवाईत सहभागी पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी ताब्यात घेतलं। या आरोपींचे संबंध राज्याबाहेरील काही व्यक्तींशी असल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत। उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी कारवाईबाबत संबंधित पोलिसांना आवश्यक त्या पुढील तपासाच्या सूचना दिल्या। या प्रकरणाचा तपास रिसोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पोलिसांनी या प्रकरणी गंभीर स्वरूपाचा तपास सुरू केला आहे। जनमत न्यूज करता ज्ञानेश वरगट यांची रिपोर्ट, वाशिम। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।